तीनों लोगों में राज करने वाला मैं महिषासुर हूँ। कोई नहीं मुझे मार सकता है। ब्रह्मदेव का वरदान है मुझे, ये तीनों लोग मैं ही तेरा हूँ, जब मैं हूँ। आई जगदंबेला त्या ठिकाणी अकराळ वाणीनं विक्राळ वाणीनं त्या ठिकाणी आव्हान देऊ लागला हा महिषासूर। आणि हा महिषासूर म्हणू लागला की हे महिषमर्दिनी, तू त्या ठिकाणी मला काय मारतीस म्हटले, मीच तुझा वध करेल। महिषासूर त्या ठिकाणी बोलू लागला। आई जगदंबेनं त्या ठिकाणी नवदुर्गा प्रगट केलेल्या आहे आणि या नवदुर्गा प्रगट केल्यानंतर आई जगदंबेनं आपला पराक्रम त्या ठिकाणी दाखवायला प्रारंभ केला। आई जगदंबा प्रगट झाली आणि आई जगदंबा या महिषासुरासोबत युद्ध करू लागली। आई जगदंबा या ठिकाणी या महिषासुरासोबत सगळ्या शक्तीनिशी युद्ध करू लागली। त्रिशूळानं त्या ठिकाणी त्याचा वध करण्याचा प्रयत्न जगदंबा माता जगदंबा माता की जय। जगदंबा माता की जय। जगदंबा माता की जय। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आई जगदंबेनं त्रिगुणात्मक असणारं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि महिषासुराचा वध केला। या महिषासुराचा वध या पृथ्वीवर हा महादैत्याचा अंत होता म्हटले। ज्यानं स्त्रीत्वाला आवाहन दिलं होतं अशी ही जगदंबा जगज्जननी जगदंबेचं चरित्र या ठिकाणी जन्मेजय राजाला वेदव्यासांनी सांगितलं। मात की जय। आई जगदंबेनं त्या महिषासुराचा वध केला आणि हे सगळे देव त्या ठिकाणी आई जगदंबेची स्तुती करू लागली। जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा। जगदंबा
माता भवानी जगदम्बा आदि भवानी जगदम्बा माता भवानी जगदम्बा आदि भवानी जगदम्बा जगदम्बा आई भवानी जगदम्बा जगदम्बा आई भवानी जगदम्बा